सोयरे हो आम्ही आल्या बघा मुंबईला आरक्षण घेण्यासाठी. मात्र मी काय म्हणलो या सोयऱ्याला, इथं माझी सासरवाडी आहे, माझ्या मामाचं घर आहे, आपण तिथं जाऊया. तिथं मामा खायची हगायची आणि आंघोळीची सगळी सोय करते म्हणलो. देवेंद्र फडणवीस मामा होय. आता काय करता सोयरे हो, माझ्या मामाचा काय पत्ताच लागणार आलाय. मामा कुठं की जावाई कुठं की जावाई पुऱ्या मुंबईने हे रिकामं डबडं घेऊन दिलं आहे. याच्यामध्ये पाणी नाही, या टँकर मध्ये थेंब नाही. आता सासऱ्याचं काम होय की नाही, जावयाची सोय करायचं. मात्र सासरा मग कोण्या या गडबडीमध्ये आहे की जावई आरक्षणासाठी आलाय, त्याला आंघोळीला पाणी द्यावं, त्याला संडासला पाणी द्यावं, त्याला संडास बाथरूम उपलब्ध करून द्यावं. काहीच नाही हो, उघड्यावर हागायची पाळी आली. आता मला सांगा, हे मराठा समाज आमचा हागला तर हागला, मात्र मी तर तुला जावाय हो मैत्री सोय कर की. तुला काय आमची फिकेर दिसणं आले, काय धंदा होय की काय होय, तुला काय रीतभात आहे की नाही म्हणालो मी. तुला जर रीतभात असेल तर मै सोय कर. बापा लोकांचे सासरे आहे की नाही, जावायला किती उठा ठेव करतात आणि तू म्हणताना मला काहीच करणार आलास. काय म्हणता सोयरो? आता हे देवेंद्र फडणवीस मामाचं बरोबर होय का? मग आता त्याला मला सांगायचं, आमचं मराठ्याचं आरक्षण दे, आम्ही आमच्या घरला निघून जाता. देना जर गेलास तर इथं 1 महिना राहता आणि भर रस्त्यावर परा हाकता. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, लढेंगे जितेंगे, हम सब लढेंगे, लढेंगे जितेंगे, हम सब लढेंगे. एक मराठा